विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सक्सेस स्टडी पॉईंटमध्ये. तर बघा, आता मी मागचे दोन व्हिडिओ जर तुम्ही बघितले असतील तर त्याच्यात मी काय दिलेले तुम्हाला इम्पॉर्टंट क्वेश्चन, जे आता युनिट टेस्ट येणार आहे घटक चाचणी, त्यासाठी मी तुम्हाला काय केलंय, इम्पॉर्टंट क्वेश्चन्स प्रोव्हाइड केले. आता त्याच हिशोबाने आपण काय करणार आहे, जॉमेट्री म्हणजे 5 सेकंडचे इम्पॉर्टंट क्वेश्चन मी तुम्हाला लिहून देतोय. तर व्यवस्थित लक्ष ठेवा आणि चॅनलवर जर नवे असाल तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघा, आता इम्पॉर्टंट क्वेश्चन्स ऑफ जॉमेट्री. तर जॉमेट्री आता तुम्हाला इम्पॉर्टंट क्वेश्चनची काही म्हणतायत गरज नाही, काय म्हणतात गरज आहे, पण एक सल्ला म्हणून एवढ्या क्वेश्चन्सवर जास्त भर द्या, बरोबर. आणि असं पण नाहीये का पेपर लीक केला आणि हेच क्वेश्चन आले आणि हेच झालं, हेच क्वेश्चन येतील याची गॅरंटी नाही. पण माझी श्युअरिटी अशी आहे की 80% तरी याच्यामधून क्वेश्चन्स येतील, कारण की मागच्या पेपर अनालिसिस वरून आम्ही तुम्हाला हे क्वेश्चन्स प्रोव्हाइड करतोय. तर बघा, टिक मार्क करून घ्या, पुस्तक घेऊन बसा आणि टिक मार्क करून घ्या. आणि हेच क्वेश्चन एका रुलिंग पेजवर न बघता सोडून बघा. जर नसेल येत तर आपण याची सिरीज उद्यापासून सुरू करतोय, तर सिरीजवर जॉईन होऊन जा. तर प्रॅक्टिस सेट आणि क्वेश्चन्स. आता प्रॅक्टिस सेट 1, तर प्रॅक्टिस सेट 1 पुस्तक काढलंय सगळ्यांनी. तर बघा, प्रॅक्टिस सेट 1.1 मध्ये तुम्हाला क्वेश्चन करायचा आहे. क्वेश्चन नंबर 1, क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन नंबर 1 दिलाय 5 पानावर. क्वेश्चन नंबर तुम्हाला करायचा आहे 4था आणि क्वेश्चन नंबर करायचा आहे 5वा. हे 3 क्वेश्चन तुम्हाला क्वेश्चन नंबर 1 मधून करायचे. आता अजून एक करायचंय तुम्हाला, बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. तो पेज नंबर 7 वर तुम्हाला दिलेला आहे. तर तो थेरम मोस्ट IMP असेल, कारण की फर्स्ट आणि सेकंड चॅप्टर मध्ये सगळ्यात महत्वाचा थेरम म्हणजे बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. तर आता ऍक्टिव्हिटी क्वेश्चन्स. आता हे जे मध्ये ऍक्टिव्हिटीज दिलेले आहेत तुम्हाला, जे पण क्वेश्चन दिलेले बॉक्सवाले, ते क्वेश्चन नक्की करा, कारण की युनिट टेस्टला ह्या क्वेश्चनवर जास्त भर दिलेला असतो. तर हे जे ऍक्टिव्हिटीज बघा, 8 पेज नंबरवर वरती ऍक्टिव्हिटीज दिलेले आहेत, जे बॉक्स सोडलेले आहेत ना तुम्हाला ते. तर ते काय करायचं आहे, हे क्वेश्चन्स तुम्ही सॉल्व्ह करून घ्यायचे. 12 पेज नंबरवर आहे, 13 पेज नंबर. आता 13 पेज नंबरवर काय 1.2. तर त्याच्यामधला क्वेश्चन नंबर 1 दिलेला आहे तुम्हाला. तर क्वेश्चन नंबर 1 मधला 1 आणि 3 फर्स्ट आणि थर्ड क्वेश्चन तुम्हाला करणं आवश्यक आहे. कळालं? टिक मार्क करताय ना. तर बघा, आता क्वेश्चन नंबर 2 सोडून द्यायचा आहे आणि क्वेश्चन नंबर 3, 5th, 7th आणि 9th. बघा, 3rd, 5th आहे. 3rd कोणता आहे तुम्हाला, ट्रायंगलचा दिलेला आहे, सोपा आहे तो. पण ट्रॅपेझियमचा 5वा क्वेश्चन, 7वा क्वेश्चन तुम्हाला दिलेले आहेत बघा. परत त्यांची लेंथ दिलेली आहे, एकावर एक घ्यायचे, ए अपॉन बी, 2 साईडचे एकावर एक घ्यायचे आणि क्रॉस मल्टिप्लिकेशन करून एक्सची व्हॅल्यू काढायची. परत क्वेश्चन नंबर 9 काढायचा आहे. आणि बघा, क्वेश्चन नंबर 10 ही करून घ्या, कारण की त्याच्यात ऍक्टिव्हिटी बेस आहे, तोही तुम्हाला येऊ शकतो. आता क्वेश्चन नंबर आता आपल्याला करायचं 1.3. आता टेस्ट असतात, ए टेस्ट, SA टेस्ट, SAS टेस्ट. ह्या टेस्ट पण तुम्हाला शिकल्या असतील, नसल शिकले तर आपले लेक्चर सुरू होणार आहेत, त्याच्यातून तुम्ही कव्हर करून घ्या. तर 1.3 मध्ये क्वेश्चन नंबर 2, क्वेश्चन नंबर 5th, 7th आणि 9th. तर बघा, क्वेश्चन नंबर 2 दिलेले तुम्हाला सिमिलर ट्रायंगल्सचा. तर क्वेश्चन नंबर 5th ते 22 पेज नंबरवर क्वेश्चन नंबर 5th, 7th आणि 9th. हे 4 क्वेश्चन्स तुम्हाला 1.3 मधून कव्हर करायचे. कळालं? आता क्वेश्चन नंबर प्रॅक्टिस सेट 1.4. आता 1.4 मध्ये तुम्हाला काय करायचंय, 2nd आणि 3rd क्वेश्चन करून घ्यायचं आहे, ऍक्टिव्हिटी बेस्ड आहे, बरोबर. क्वेश्चन नंबर 1 तुम्हाला करावं लागेल, रेशो काढायचा आहे. आणि क्वेश्चन नंबर 4th आणि 5th. तर क्वेश्चन नंबर 4th, 5th करा आणि 7th पण ऍक्टिव्हिटी बेस्ड आहे, तोही तुम्हाला करायला पाहिजे. आता आपल्याला काय आलंय, पायथागोरस थेरम, क्वेश्चन नंबर 2. आता पायथागोरस थेरम इथे तुम्हाला येणार नाही, पण सेमिस्टरला तुम्हाला पायथागोरस थेरम नक्की येईल. इथे तुम्हाला त्याची करायची गरज नाही. आता 2.1 मध्ये आपल्याला काय दिलंय बघा. 2.1 कोणत्या पेज नंबरवर आहे, तर बघा 38 पेज नंबर. त्याच्यामधून क्वेश्चन नंबर 1चा तुम्हाला 1st आणि 6th लक्षात ठेवायचं आहे. कारण की हे का बरं 1st आणि 6th, कारण की काही टीचर्स, भरपूर टीचर्स अशा असतात की जे पहिला आणि लास्टचा क्वेश्चन देत असतात. पहिला खूप इझी, लास्टचा खूप हार्ड असं. तर क्वेश्चन नंबर 3rd, 6th, 9th आणि 10th. क्वेश्चन नंबर 3rd, 6th, 9th आणि 10th याच्यामधले जास्त क्वेश्चन्स का बरं, कारण की याच्यात कमी एक्सरसाइजेस म्हणून. आता 2.2 मध्ये क्वेश्चन नंबर 2nd, 3rd आणि 5th. बघा, पेज नंबर 43 वर आहे 2nd, 3rd आणि 5th. कारण की याच्यामधले जास्त क्वेश्चन्स का बरं दिलेत, कारण की याच्यामध्ये एक्सरसाइज कमी आहेत आणि याच्यामधूनच क्वेश्चन्स येण्याची जास्त शक्यता आहे.
तर बघा आता हे सर्व क्वेश्चन्सला तुम्ही रुलिंग पेजवर व्यवस्थित न बघता सोडून घ्या आणि जर नाहीच जमले तर माझ्या लेक्चर्सवर तुम्ही आहेच, तर त्याच्यावरही तुम्ही अपडेटेड राहा. आणि तुम्हाला जर अजून काही क्युरीज असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमचा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, त्या नंबरवर तुम्ही संपर्क साधून आमच्यासोबत कॉन्टॅक्ट करा. ते जरी नसलं होत तर आमच्या ग्रुपवर जॉईन होऊन जा. ग्रुपची लिंक पण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्या लिंकवरून तुम्हाला याच्याच आधारित ह्याच बेसवर अजून एक्स्ट्रा क्वेश्चन सोडवायला भेटतील. आणि असाच आम्हाला प्रतिसाद देत चला. चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक शेअर करा. थँक्यू.